सुडोमेम्ब्रेनस कोलायटिस. सुडो म्हणजे फॉल्स, मेम्ब्रेनस आणि कोलायटिस म्हणजे कोलॉन. सो PMC. कोलॉनमध्ये एंटर करायचं आपल्याला. पेशंट जो आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स घेतो फॉर मेनी डेज. मग काय होतं, तिथला जो नॉर्मल गट फ्लोरा आहे ना, तर तो संपून जातो आणि इथे ना क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल जे आहे त्याची ओव्हरग्रोथ होते. जो नॉर्मल गट फ्लोरा असतो तर तो गुड बॅक्टेरिया स्पेस ऑक्युपाय करतात आणि डेंजरस ऑर्गॅनिझमचं ग्रोथ प्रिव्हेंट करत असतात. पण हे केल्यामुळे काय होतं, हे डेंजरस ऑर्गॅनिझम लाईक क्लॉस्ट्रिडियोड्स डेफिसिल जे की अँटीबायोटिक्सला रेजिस्टंट आहे ते ग्रो करतात. काय होतं, फीचर्स ऑफ क्लॉस्ट्रिडियम डेफिसिल. ते ग्राम पॉझिटिव्ह बॅसिल आहे. आतापर्यंत आपण सगळे ग्राम निगेटिव्ह बॅसिल बघितले होते. हा पहिला क्लॉस्ट्रिडियम बघतो जो की ग्राम पॉझिटिव्ह आहे. हा ॲनेरोड आहे म्हणजे स्पोर्स आहे आणि स्पोर्स हार्श कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करतात. हे हॉस्पिटल स्प्रेडमध्ये हा कॉमन ऑर्गॅनिझम आहे. डायरिया का होतो, 2 टॉक्सिनमुळे, टॉक्सिन ए, टॉक्सिन बी. टॉक्सिन ए एंटरोटॉक्सिन आहे आणि टॉक्सिन बी सायटोटॉक्सिन. आपल्याला माहिती एंटरोटॉक्सिन जे असतात ते इंटेस्टिनल म्युकोजाला अटॅक करणार, इन्फ्लेमेशन, फ्लुइड सिक्रेशन, डायरिया करणार. टॉक्सिन बी सायटोटॉक्सिन म्हणजे डायरेक्ट सेलला किल करणार, मोर डिस्ट्रक्टिव्ह आहे. पॅथोजेनेसिस कसं होतं मग हे ह्याचं सुडोमेम्ब्रेनस कोलायटिसमध्ये. अँटीबायोटिक डिस्ट्रॉय नॉर्मल फ्लोरा, क्लॉस्ट्रिडियम डेफिसिल ओव्हरग्रोज, टॉक्सिन ए बी रिलीज होतं, मॅसिव्ह इन्फ्लेमेशन होतं, न्यूट्रोफिल येतात, डेड सेल्स. का बरं, कारण की टॉक्सिन बी सायटो टॉक्सिक होतात. डेड सेल्स, फिब्रिन आणि इन्फ्लेमेटरी डेब्रिस जो आहे तो बनतो आणि येलो व्हाईट प्लाक बनतो, ज्याला आपण सुडोमेम्ब्रेन्स म्हणतो. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज सुडोमेम्ब्रेनस कोलायटिस. जेव्हा पण हे सुडोमेम्ब्रेनस कोलायटिस नाव समोर येईल तेव्हा हा चीजचा फोटो लक्षात आणायचा. चीजचा अर्थ काय की येलो व्हाईट प्लाक. ओके, आणि हे कुठे होते, कोलॉनमध्ये होते. क्लिनिकल फीचर्स वॉटरी डायरिया, फीवर, ॲब्डोमिनल पेन, लॉस ऑफ ॲपेटाईट, सिव्हिअर केसेसमध्ये टॉक्सिक मेगाकोलॉन, परफोरेशन, सेप्टिसिमिया. लॅब डायग्नोसिस कसं करायचं, स्टूल टॉक्सिन डिटेक्शन, एलाइजा फॉर टॉक्सिन ए, टॉक्सिन बी, PCR डिटेक्ट्स टॉक्सिन जीन्स, कोलोनोस्कोपी शोज सुडोमेम्ब्रेन्स, क्लासिक अपीयरन्स. ठीक आहे, आता आपण सुडोमेम्ब्रेनचा फोटो बघूया. ट्रीटमेंट काय ह्याची, फर्स्ट स्टेप स्टॉप ऑफेंडिंग अँटीबायोटिक, ड्रग यूज वॅन्कोमायसिन आणि मेट्रोनिडाझोल. ट्रान्सप्लांट दिस इज ॲक्च्युअली रिपॉप्युलेशन थेरपी. हेल्दी डोनर स्टूल इंटू पेशंट कोलॉन. हेल्दी स्टूल पेशंट कोलॉनमध्ये टाकायची. वाय, टू रिस्टोर नॉर्मल फ्लो. दॅट इज सो थिंग यार. फिकल ट्रान्सप्लांट स्पेशली यूज्ड इन रिकरंट क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल इन्फेक्शन. ठीक आहे, सो PMC जेव्हा पण कोणी बोलेल ना तेव्हा हे फिकल ट्रान्सप्लांट ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि चीज पण ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, सो H पायलोरीबद्दल डिवाइस करूयात. इट इज ग्राम निगेटिव्ह, स्पायरल रॉड, युरियस पॉझिटिव्ह, असोसिएटेड विथ माल्ट लिम्फोमा, डायग्नोज बाय युरिया ब्रेथ टेस्ट, ट्रीटेड विथ ट्रिपल थेरपी, क्लॉस्ट्रिडियम डेफिसिल, अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया, सुडोमेम्ब्रेन्स इन कोलॉन, टॉक्सिन ए अँड बी, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन, ट्रीटमेंट बाय वॅन्कोमायसिन अँड मेट्रोनिडाझोल. नंतर काय, वाय कॅन H पायलोरी सर्वाइव्ह इन स्टमक ॲसिड, कारण की ते ना त्याला अल्कलाइन कोट बनवत असतो. एक्सप्लेन रोल ऑफ युरियस इन H पायलोरी पॅथोजेनेसिस. युरियस जे आहे ते युरियाला अमोनियामध्ये कन्वर्ट करतं. मग अमोनियामुळे H पायलोरी जो आहे तर तो सर्वाइव्ह करू शकतो, कारण अमोनिया अल्कलाइन मीडियम देतो. वाय डज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज प्रिडिस्पोज टू क्लॉस्ट्रिडियम डेफिसिल इन्फेक्शन. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक घेतलं मग कोलॉनमधला नॉर्मल फ्लोरा मरतो, म्हणजे क्लॉस्ट्रिडियम डेफिसिलचे जे रेजिस्टंट स्पोर्स असतात ना ते तरी पण तिथं जगतात आणि ते मग हे टॉक्सिन ए आणि टॉक्सिन बी द्वारा इन्फेक्शन करतात. कोणतं इन्फेक्शन, सुडोमेम्ब्रेनस कोलायटिस, सुडोमेम्ब्रेन फॉर्म करतात. टॉक्सिन ए आणि टॉक्सिन बी ऑफ क्लॉस्ट्रिडियम डेफिसिलमधला फरक, टॉक्सिन ए एंट्रोटॉक्सिन, टॉक्सिन बी सायटोटॉक्सिन आहे. फिकल ट्रान्सप्लांटेशन वर्क इन रिकरंट PMC. का बरोबर, कारण की नॉर्मल गट फ्लोराचा आहे ना तर तो रिप्लेस झालेला आहे. युरियस ब्रेकडाउन युरिया इंटू अमोनिया कार्बन डायऑक्साइड. अमोनिया जो है अल्कलाइन है, so it neutralizes surrounding gastric acid, creates protective alkaline microenvironment around bacteria. Also flagella help it move in mucus layer and mucus protect it from direct acid exposure. Role of ureas. युरिया काय करतो बघितलं, acid neutralization आणि अमोनिया टॉक्सिक टू epithelial cells and contribute to inflammation. Diagnostic importance, basis of this particular urease, it is the basis for diagnosis, basis of rapid urease test and urea breath test during diagnosis. Why does broad spectrum हे कव्हर करतो बघ. आणि आपण कॉमन ऑफेंडिंग अँटीबायोटिक्स कोणते असतात, क्लिंडामायसिन, अँटीसिलिन, फ्लोरोक्विनोलोन्स. ह्याला सगळ्यात आधी स्टॉप करायचं डिसीज ट्रीट करताना. टॉक्सिन ए, टॉक्सिन बी इंट्रोटॉक्सिन कॉजेस फ्लुइड सिक्रेशन, इन्फ्लेमेशन, डायरिया, अट्रॅक्ट न्यूट्रोफिल, सायटोकाइन. टॉक्सिन बी सायटोटॉक्सिन आहे, मेन ॲक्शन डायरेक्ट सेल डिस्ट्रक्शन, इफेक्ट सिव्हिअर म्युकोजल डॅमेज आणि मेकॅनिझम सायटोस्केलेटल डॅमेज अँड सेल डेथ. ए फॉर अट्रॅक्ट इन्फ्लेमेशन आणि बी फॉर ब्रेक द सेल. वाय डज फिकल ट्रान्सप्लांटेशन वर्क इन रिकरंट PMC. Recurrent pseudomembranous colitis with normal flora severely depleted, Clostridium difficile keeps overgrowing. Fecal transplant introduces healthy donor gut microbiota. मग healthy bacteria येतात, recolonize the colon, suppress Clostridium difficile, restore microbial balance. So instead of killing bacteria with more antibiotics, we rebuild the natural ecosystem. ठीक आहे, बुकमध्ये काय दिलं बघायचं आता. Pseudomembranous colitis, inflammation, severe inflammation of inner lining of large intestine, characterized by yellow white plaque that coalesce to form pseudomembranes on mucosa, which manifest clinically as antibiotic associated diarrhea. So normal microbiota dead होतो, मग इथं ना असं pseudomembrane फॉर्म झाले. pseudomembrane हे मेलेले बॅक्टेरिया दाखवले. क्लॉस्ट्रिडियम डेफिसिलचा फोटो बघितला. क्लॉस्ट्रिडियम डेफिसिल हे आलं आहे ग्राम पॉझिटिव्ह रॉड. हे एपिथेलियल सेल खराब झाले, डेड झाले. TCD, टॉक्सिन ए, टॉक्सिन बी. ओके, देन क्लॉस्ट्रिडायोड्स डेफिसिल. त्याचे स्पोर्ट्स कुठे असतात, ते हॅव नॉन बल्जिंग स्पोर्ट्स, सबटर्मिनल और टर्मिनल स्पोर्ट्स असतात त्यांचे. मोस्ट कॉमन कॉज ऑफ हेल्थ केअर असोसिएटेड डायरिया. गुड IgG रिस्पॉन्स असेल तर मग एसिम्प्टोमॅटिक कॅरियर होतं आणि पुअर IgG रिस्पॉन्स असेल तर हे सगळं होतं. कशामध्ये कल्चर करायचं, सायक्लोसेरिन, सिफॉक्सिटिन, फ्रक्टोज आगारमध्ये. सायक्लोसेरिन, सिफॉक्सिटिन, फ्रक्टोज आगार, पर्सिस्टिन, सिफॉक्सिटिन, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट आगार, CCYA, CCFA. रॅपिड लॅटरल फ्लो ॲसिड डिटेक्ट क्लॉस्ट्रिडाइड्स डेफिसिल.
आणि फिकल ट्रान्सप्लांट. त्याला बॅक्टेरियोथेरपी पण म्हणतो. आणि इट इज अ ट्रीटमेंट ऑफ अल्सरेटिव्ह कोलायटिस. हे अजून इतकं पण यूजमध्ये नाही आहे, पण ठीक आहे.